देवाच्या आत्मिक गोष्टींना गंभीरपणे न घेता आपल्या सगळ्या शारीरिक आणि ऐहिक गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या वाटतात. सकाळी उठणं, अंघोळ घालणं, नाश्ता करणं, दुपारचं जेवण घेणं, रात्रीचं जेवण घेणं, व्यवस्थित चांगली झोप घेणं, स्वतःचा कामधंदा करणं, या गोष्टी आपण जेवढ्या गंभीरपणे घेतो आणि या गोष्टी जेवढ्या आपण मन लावून करतो, तेवढ्या आपण देवाच्या आत्मिक गोष्टीकडे मन लावतो का? किती लोक असं उत्तर देतात की आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही बायबल वाचतो. वेळ मिळाल्यानंतर प्रार्थना केली जाणं आणि वेळ मिळाल्यानंतर बायबल वाचलं जाणं म्हणजे देवाला अगदीच हलकेपणाने घेणं. जेव्हा जमेल तेव्हा प्रार्थना सभेत जाऊन भाग घेणं, जेव्हा शक्य होईल तेव्हा जाऊन प्रार्थना सभेत भाग घेणं म्हणजेच अगदी हलकेपणामध्ये देवाचा विचार करणं. वेळ मिळेल तेव्हा मी प्रार्थनेला जातो, वेळ मिळेल तेव्हा मी घरी प्रार्थना करतो, जमेल तेव्हा मी बायबल वाचतो, परंतु जेवण मात्र आमचं आम्ही व्यवस्थित घेतो. असं आम्ही बोलत नाही की वेळ मिळेल तेव्हा आम्ही जेवतो, वेळ मिळाली तर आम्ही आंघोळ करतो, वेळ मिळाला तर आम्ही आमचा कामधंदा करतो, असं आम्ही बोलत नाही. आमच्या ऐहिक गोष्टी, शारीरिक गोष्टी आम्ही सगळ्याच अगदी गंभीरपणे घेत राहतो, अगदी गंभीरपणे. आणि देवाच्या आत्मिक भोजनाचा विषय आला की आम्ही म्हणतो की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही या गोष्टी करतो. कारण देवाच्या राज्याचं आमंत्रण पुष्कळ लोकांना आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. निवडलेले कोण? जे देवाच्या गोष्टींना प्राधान्य देतात, जे देवाच्या गोष्टींना गंभीरपणे घेतात, जे देवाच्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करतात आणि स्वतःच्या सुखाचा नाही, ऐहिक गोष्टींचा नाही, शारीरिक गोष्टींचा नाही, तर देवाच्या आत्मिक गोष्टीचा गंभीरपणे विचार करतात आणि त्या गोष्टींना पहिलं स्थान देतात, ते निवडलेल्यांमध्ये प्रवेश करतात. देवाच्या राज्यात ज्याला भाकर खायला मिळेल तो खरोखर धन्य आहे. परंतु जेव्हा भाकर खाण्याची वेळ येते तेव्हा आम्ही कुठे असतो? तेव्हा आम्ही आमच्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो, तेव्हा आम्ही आमच्या कामाधंद्यामध्ये व्यस्त असतो. जेव्हा देवाच्या राज्यात भाकर खाण्याची वेळ असते त्यावेळेला आम्ही आमच्या ऐहिक गोष्टींमध्ये व्यस्त असतो. पण लक्षात ठेवा, कोणासाठीही देवाची वेळ कायमची उपलब्ध राहत नाही. कोणासाठीही देवाच्या राज्याची वेळ कायमची उपलब्ध राहत नाही. नंतर दुसऱ्यांना त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि ज्यांना अगोदर बोलावलं होतं ते मात्र मागेच राहतात, ते निवडलेल्यांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.